गुगल, ॲपल आणि फेसबुक यासारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये डेटा उल्लंघन झाल्यामुळे 16 अब्जांहून अधिक लॉग इन क्रेडेन्शियल्स लीक झालेले आहेत। सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी इशारा दिलेला आहे की हा नवीन डेटा आहे, पुनर्वापर केलेला नाही। या पासवर्डच्या मदतीने सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती चोरू शकतात। या डेटाच्या मदतीने सायबर गुन्ह्याचा धोका वाढू शकतो। भविष्यातील हॅक आणि फिशिंग टाळण्यासाठी गुगल वापरकर्त्यांना आता पासकीकडे वळण्याचे आणि पारंपरिक पासवर्ड सोडून देण्याचे आवाहन करत आहेत। तुम्ही सगळ्यांनी तुमचा युजरनेम पासवर्ड जो आहे तो अल्फान्यूमेरिकल करायला हवा, शिवाय तो रेग्युलर जो आहे तो अपडेट करायला हवा। तुमचा युजरनेम पासवर्ड कधीही कोणासोबत शेअर करू नका। त्याच्या सोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन, 2 स्टेप व्हेरिफिकेशन जे आहे ते सुद्धा ऑन करणं तुम्हाला आवश्यक आहे। सो या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही केल्या तर तुमचा अकाउंट जो आहे तो जरी कॉम्प्रोमाइज व्हायचा कोणी प्रयत्न केला गेला तरी तुमच्या रजिस्टर ईमेल वरती आणि मोबाईल वरती एक वन टाइम पासवर्ड येईल की तो एंटर केल्यानंतरच तुमचा अकाउंट जो आहे तो लॉग इन केला जाऊ शकेल। सो सर्वप्रथम तुम्ही तुमचे सर्व अकाउंट जे आहेत ते लॉग आउट करा, लॉग आउट विथ ऑल डिव्हाइस करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्याचा पासवर्ड जो आहे तो अपडेट करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।